नमस्कार मंडळी. तर चला आज निघालो आहे बाहेर, कारण सकाळ सकाळी असा वैताग होऊन बसला आहे डोक्याला, कारण समर्थचं दाढ सुजलं आहे. दाढ दुखते त्याची काल रात्रीपासून, त्याच्यामुळे त्याला सकाळीच पहिले आवरून मग दवाखान्यात घेऊन निघाले. भाऊ घरीच होता, म्हटलं मग चला आता त्याला सांगितलं पहिले ह्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. आणि ते जवळ जायचं होतं क्लिनिकमध्ये. तर इथे जाता जाता म्हटलं एक छोटासा व्ह्यू घ्यावं, कारण आमची मम्मी पुण्यात राहिलं आहे, पण असं गावाकडचं वातावरण आहे तिच्या घराच्या शेजारी. आणि म्हणजे जरा पुण्याच्या आउटसाईडला असल्यामुळे जरा असं गावाकडचं वातावरण वगैरे वाटतं आहे. आणि ते मग क्लिनिकमध्ये आलो तर पहिले आमचाच नंबर होता, कारण डॉक्टर पण आलेले नव्हते. आम्ही लवकर आल्यामुळे पहिले आमचाच नंबर आला. आणि मग इथे डॉक्टर आल्या, मग समर्थला त्यांनी चेकअप वगैरे केलं त्याच्या दाताचं वगैरे. आणि मग असं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं त्याला. मग औषधं वगैरे घेतली आणि मग घरी निघालो. येता येताच मग मम्मीच्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं ते बघायचं होतं, कारण आता थोड्या दिवसामध्ये बांधकाम पण होईल त्यांच्या घराचं आणि पूजा वगैरे पण होईल. आणि मग लवकरच ते नवीन घरांमध्ये राहायला जाणार आहे. आणि इथं कामगार पण आलेले होते, मग जे एक एक काम आहे ते करत होते. नळ फिटिंग आणि कनेक्शन आहे जे लाईटीचे ते राहिले, ते बऱ्यापैकी काम राहिले. आता होईल थोड्या दिवसामध्ये, मग लवकरच घराची पूजा वगैरे पण घालून मग राहायला जाणार आहे मम्मी ते पण तिथे. आणि ते मामींकडे आली, त्यांचं शिलाईचं काम सुरू होतं, मग तेच येऊन बघत बसली होती मी. आणि मग दुपारचं जेवण वगैरे पण त्यांच्याकडेच केलं. आणि मस्त दुपारी झोप वगैरे काढून संध्याकाळी छान असा पिझ्झाचा बेत केलेला होता. आणि मस्त इथं पिझ्झा वगैरे छान असे बनवून वगैरे घेतले. मस्त असं पिझ्झा वगैरे एन्जॉय केला छान असा. चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय बाय.